होपोनोपोनो प्रेयरच्या मागचे काय महत्त्वाचे 3 प्रिन्सिपल्स आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हे प्रिन्सिपल्स जेव्हा आपण समजून घेतो आणि होपोनोपोनो प्रेयर वापरतो, तेव्हा आपल्याला या प्रेयरचे मॅजिकल रिझल्ट्स मिळायला लागतात. नमस्कार, मी स्मिता निराळे. होपोनोपोनो प्रेयर वापरत असताना सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे आपले 2 प्रकारचे माइंड्स असतात. एक असतं कॉन्शियस माइंड आणि दुसरं असतं सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड जे असतं हे लॉजिकल असतं. ते लॉजिकल विचार करत असतं. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे करायला पाहिजे, ही गोष्ट नाही करायला पाहिजे, हे लॉजिकल माइंडला माहिती असतं. पण लॉजिकल माइंडला माहिती असतं म्हणून आपल्या हातून ती होतेच असं नाही आहे. आणि याच कारणासाठी आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होत असतात. लॉजिकली आपल्याला माहिती असतं, सगळ्या चांगल्या गोष्टी काय आहेत हे माहिती असतं. लाईफमध्ये काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे सगळं माहिती असतं. पण ॲक्च्युली ते आपल्या हातून होत नाही. याचं कारण म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते प्रोग्राम झालेलं नसतं. आपलं लाईफ जे काही क्रिएट होत असतं हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळे क्रिएट होत असतं. होपोनोपोनो प्रेयर वापरत असताना सगळ्यात पहिलं जे प्रिन्सिपल आहे ते हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे लॉजिकल माइंड आहे हे आपलं लाईफ क्रिएट करत नसतं. आपलं लाईफ क्रिएट करायची पॉवर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असते. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही प्रोग्राम झालेलं असतं तेच आपल्या लाईफमध्ये क्रिएट होत असतं. होपोनोपोनो प्रेयरचं दुसरं प्रिन्सिपल म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मगच आपण ते क्लिअर करू शकू, हो की नाही? मग हे कसं ओळखायचं? आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आहे तेच आपल्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. आणि मग आपल्या लाईफमध्ये आज काय कंडिशन आहे आणि त्यामधून आपल्याला काय फील होत आहे, काय आपल्या माइंडमध्ये विचार येत आहेत, हे आपण ओळखायचं आणि समजून जायचं की हे जे काय मला आता फील होत आहे, जे काय विचार माझ्या माइंडमध्ये येत आहेत, हेच प्रोग्रामिंग माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. कारण सबकॉन्शियस माइंड आपलं लाईफ क्रिएट करत असतं. म्हणूनच आता उलटा विचार करायचा. आपल्या लाईफमध्ये काय आहे हेच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम झालेलं आहे. आणि ते सगळं निगेटिव्हिटी, ती सगळी निगेटिव्हिटी आपण क्लिअर करायची, हील करायची. जेव्हा ही हील होते, जेव्हा ही क्लिअर होते, तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. पॉझिटिव्ह इमोशन्स क्रिएट होतात आणि मग ते आपल्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट होतात आणि मग आपलं लाईफ पॉझिटिव्ह वेमध्ये क्रिएट व्हायला लागतं. तर अशा प्रकारे आपण ही होपोनोपोनो प्रेयर वापरली पाहिजे आपलं सबकॉन्शियस माइंड क्लिअर करण्यासाठी. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही निगेटिव्ह आहे, जे काही निगेटिव्ह प्रोग्रामिंग आहे ते कुठूनही आलं असेल, कुठल्याही प्रकारे आलं असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला समजत नसतात. हा अवेअरनेस आपल्याला प्रत्येक वेळेला येत नसतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय प्रोग्राम होत आहे हे आपल्याला कळत नाही. पण आपली जी काही लाईफ कंडिशन आहे ती बघून आपल्याला समजतं की आपल्या माइंडमध्ये काय प्रोग्राम झालेला आहे आणि ते प्रोग्रामिंग आपल्याला होपोनोपोनो प्रेयरनी क्लिअर करायचं असतं. होपोनोपोनो प्रेयर वापरत असताना तिसरं प्रिन्सिपल आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ते म्हणजे आपल्या लाईफची जी काही सिच्युएशन आहे, जी आपल्याला बॉदर करते आहे, ज्याचा आपल्याला त्रास होतो आहे, त्या सिच्युएशनची, त्या परिस्थितीची 100% जबाबदारी आपण घ्यायची. या परिस्थितीची 100% जबाबदारी आपण घ्यायची आणि ती हील करायची जबाबदारी आपण घ्यायची. आणि ही जबाबदारी घेऊन आपण होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची. असं केल्यामुळे आपल्या माइंडमधली निगेटिव्हिटी क्लिअर होते. ही जबाबदारी आपण का घ्यायची? ही जबाबदारी आपण याच्यासाठी घ्यायची की ती जी सिच्युएशन असते ही आपल्या लाईफमध्ये आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळे क्रिएट केलेली असते. कॉन्शियसली नाही, पण अनकॉन्शियसली. आता गर्दीमध्ये जाता जाता कधी कधी आपला कोणाला तरी धक्का लागतो किंवा आपला पाय दुसऱ्याच्या पायावर पडतो आणि त्यांना लागतं. मग तेव्हा आपण काय म्हणतो? त्यांना आपण सॉरी म्हणतो. ती जबाबदारी आपण घेतो. आपण ते मुद्दामून केलेलं नसतं, चुकून आपल्या हातून झालेलं असतं. अनकॉन्शियसली आपण त्यांना दुखावलेलं असतं, हर्ट केलेलं असतं आणि म्हणून आपण त्यांना सॉरी म्हणत असतो. अशाच प्रकारे
आपल्या लाईफमध्ये जे काही चुकीचं घडत असतं त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपण घ्यायची. कुठेतरी अनकॉन्शियसली ते आपलंच अट्रॅक्शन असतं आणि म्हणून ती जबाबदारी घेऊन आपण होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची. कुठल्याही सिच्युएशनसाठी, कुठल्याही चुकीच्या सिच्युएशनसाठी आपण कधीही कोणालाही ब्लेम करायचं नाही. ब्लेम करणं ही एक निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते. या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये न जाता ही जबाबदारी आपण घ्यायची आणि होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची. आणि अशी जबाबदारी घेतल्यामुळे आपल्या लाईफचा कंट्रोल आपल्या हातात येतो आणि आपण आपलं लाईफ पॉझिटिव्ह वेमध्ये क्रिएट करू शकतो. आपणच आपल्या लाईफचे क्रिएटर होतो. तर अशा प्रकारे हे 3 प्रिन्सिपल्स आपण आज पाहिले. होपोनोपोनोच्या मागचे हे 3 प्रिन्सिपल्स तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं प्रिन्सिपल म्हणजे कॉन्शियस माइंड आपलं लाईफ क्रिएट नाही करत. सबकॉन्शियस माइंड आपलं लाईफ क्रिएट करत असतं. दुसरं प्रिन्सिपल म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही निगेटिव्ह प्रोग्रामिंग आहे ते ओळखायचं. आपली लाईफ सिच्युएशन काय आहे, त्या लाईफ सिच्युएशनच्या वरून आपण काय फील करतोय हे ओळखायचं आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून ते क्लिअर करायचं. आणि तिसरं प्रिन्सिपल म्हणजे आपल्या लाईफ कंडिशनची जबाबदारी आपण घ्यायची. ते चेंज करायची जबाबदारी आपण घ्यायची. 100% जबाबदारी आपण घ्यायची आणि ही होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची. म्हणजे आपल्या माइंडमधली ही निगेटिव्हिटी क्लिअर होते, आपलं माइंड पॉझिटिव्ह होतं आणि आपलं लाईफ पॉझिटिव्ह होतं. अशा प्रकारे होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करून तुम्ही तुमच्या लाईफमधली निगेटिव्हिटी क्लिअर करू शकता. तुमचं लाईफ पॉझिटिव्ह वेमध्ये क्रिएट करू शकता. याच्याबद्दल तुम्हाला आणखी डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या आणि हा वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ॲटलिस्ट 3 कॉन्टॅक्ट्समध्ये याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.